यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात नृत्यभक्ती फाउंडेशनतर्फे श्री मंगेश शिवलहरी या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कलाकारांनी भरतनाट्यमची उत्कृष्ट कलाकृती रसिकांसमोर सादर केली। या सांस्कृतिक कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांनी हजेरी लावली होती। भरतनाट्यम ही नृत्यकला भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये मात्र या कलेचा लोकांना विसर पडत चाललाय। याच प्राचीन कलेला लोकांसमोर आणण्याचं काम नृत्यभक्ती फाउंडेशनतर्फे करण्यात आले असून यशवंतराव चव्हाण येथे श्री मंगेश शिवलहरी या नावाने भरतनाट्यमचा प्रयोग ठेवण्यात आला होता। या सांस्कृतिक कलेचा भाग बनण्यासाठी अनेक ज्येष्ठ आणि नामांकित मान्यवर उपस्थित होते। यावेळी हर्षिता अत्रे, कुहू परांजपे आणि नेहा घाळसासी यांनी आपल्या नृत्य कौशल्याने रसिकांसहित मान्यवरांना देखील मोहित करून टाकले होते। आज आम्ही तिघींनी अरंगेत्रम केलं। माझ्यावर नेहा घाळसासी होती आणि कुहू परांजपे होते। आम्हाला आमच्या अरंगेत्रमची थीम शिवलहरी होती। सो शिव आणि पार्वतीबद्दल किंवा तांडवलास या कन्सेप्टबद्दल आम्ही आज केलं होतं आणि त्याच्यात एक आफ्रिकन जेम्बे पण आम्ही त्यात इन्क्लूड केलं होतं, कारण जनरली तो ताल वेगळा असतो आणि भरतनाट्यमचा इंडियन क्लासिकल ताल वेगळा असतो, पण त्याची आम्ही सांगड अशा रीतीने घातली की आम्हाला लोकांकडून पण खूप अप्रिसिएशन मिळालं की त्यांना पण आम्ही केलेला तो मिलाफ आवडला। तो आमच्यासाठी खूप मेमोरेबल एक्सपिरियन्स होता, खूप आठवणीत राहिला असा एक्सपिरियन्स होता। भरतनाट्यमच्या सुंदर प्रयोगानंतर पाश्चिमात्य संगीताने देखील प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले। यावेळी वादकांनी सादर केलेल्या आफ्रिकन, लॅटिन, ब्राझिलियन संगीताच्या सादरीकरणाने कलाकारांनी रसिकांच्या टाळ्यांची दाद मिळवली। प्रसिद्ध नर्तकी व नृत्यभक्ती फाउंडेशनचे प्रमुख सई परांजपे म्हणाल्या की या प्रयोगाच्या माध्यमातून मुलींना पुढे शिक्षण घेता यावं, तसेच आजच्या पिढीतील लोकांना या कलाकृतीची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा प्रयोग ठेवण्यात आला आहे। आज श्री मंगेश हा कार्यक्रम नृत्यभक्ती फाउंडेशन च्या या संस्थेतर्फे प्रसारित केला गेला। आमची संस्था 20व्या वर्षात पदार्पण करत आहेत। माननीय बाबासाहेब पुरंदरे, माननीय विक्रम गायकवाड, माननीय भारूक प्रताप बर्गे, माननीय श्याम देशपांडे, माननीय मुक्ता टिळक हे इत्यादी अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। भरतनाट्यममध्ये अनेक वेळा अरंगेत्रम हा प्रकार सगळ्यांनीच बघितला असेल, पण आमच्या संस्थेची अशी खासियत आहे की या कार्यक्रमातून मुलींना पुढे शिक्षण घेतल्यावर त्यांनी त्याचा काहीतरी एक फायदा करावा, म्हणून प्रत्येक प्रयोगामध्ये आम्ही काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवत असतो किंवा नाविन्य प्रयोग करत असतो। आजच्या या कार्यक्रमामध्ये पूर्ण शिवाच्या रचना कुहू परांजपे, जी माझी कन्या आणि शिष्या आहे, माझ्या गुरु सुचेता भिडे चाफेकर यांच्या मार्फत मी हे जे धडे घेतलेत, त्याप्रमाणे नेहा घाळसासी, हर्षिता अत्रे या तिघीही स्टुडंट या अरंगेत्रममधनं आपलं पुढे पदार्पण करत आहेत आणि त्याच दृष्टीने की नवीन एक आपल्या पुढची जी पिढी असते त्या पिढीला काहीतरी एक चांगलं देऊन त्यांनी या कार्यक्रमाची किंवा या कलेची गोडी निर्माण व्हावी। सगळ्यांनाच आता भरतनाट्यम आवडत असतं, पण आमच्या या प्रयोगाद्वारे जेम्बे हे वाद्य आम्ही पहिल्यांदाच कर्नाटकी संगीतामध्ये पदार्पण केलं आणि त्याच्यावर काही रचना आम्ही स्वतः बांधल्या की जेणेकरून रसिक प्रेक्षकांना सुद्धा ह्या कला आवडतील। कारण गेले 20 वर्ष आम्ही या क्षेत्रात काम करतोय, पण भरतनाट्यमचं अरंगेत्रम बघितल्यावर असं खूप वेळा म्हटलं जातं की तुमचं भरतनाट्यम आम्हाला काही कळत नाही। मग खूप काळीच कळवळतं की असं वाटतं की अरे आपण 20 वर्ष या सगळ्या कलेच्या क्षेत्रात काम करतो, तर प्रत्येक वेळेला काहीतरी नाविन्यच दिलं पाहिजे की जेणेकरून लोकांना भरतनाट्यमही तेवढंच आवडेल। त्यामुळे या आजच्या कार्यक्रमामध्ये जवळजवळ 15 साथ संगत करणारे सहकलाकार होते आणि तिघी विद्यार्थिनी नृत्य करायला होत्या।